कॅमेऱ्याच्या समोर आलं की आमचं जे काही होतं आमच्यासारख्या मंडळींचं ते तुम्ही आता बघत असाल. माझा चेहरा कसा दिसतोय मला नंतर कोणीतरी सांगा बरं का. तर उपस्थित रसिक वाचक वर्ग हो, स्नेहीजन आणि सगळे मान्यवर असं म्हणायचं असतं म्हणून मी म्हणतो. मी आता येताना लिफ्टमध्ये वरती येताना म्हटलं की पुस्तक लिहिणं जास्त सोपं आहे प्रकाशन करण्यापेक्षा. कारण मी तुम्हाला एक सांगतो, या सगळ्या माहोलमधला मी नाही आहे, माझा स्वभाव नाही तो. दूरदर्शनमध्ये सुद्धा असा काही समारंभ करायचा असला तर विनय आपल्याला मी विंगेच्या बाहेर काढायचो आणि मी विंगेत असायचो. कारण मला हे नाही जमत, आयुष्यात कधी जमलं पण नाही. इथे मी दोन गोष्टी मनोगतात मुख्यतः व्यक्त करणार आहे. पहिली पायरी आणि कृतज्ञता. 2-5 मिनिटात संपवायचं म्हणून मी हे दोनच मुद्दे सांगणार आहे. कुठल्याही क्षेत्रात पहिली पायरी फार महत्त्वाची असते आणि माझं मुद्रण माध्यमात पहिलं पाऊल ज्या माणसांनी ठेवायला मदत केली किंवा पहिली पायरी ज्या पायरीवर ठेवलं ते गृहस्थ आज इथे उपलब्ध आहेत, आज इथे उपलब्ध आहेत, आज हे हजर आहेत. त्यांचं नाव आहे पद्मभूषण, पुण्यभूषण सुधीर गाडगे. सुधीर गाडगे जरा उद्या पण नमस्कार करा. मनोहर मासिकाच्या 1977च्या डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, डिसेंबर 25 ते 31 मला त्यांनी लिखाणाची संधी दिली. छबिलदासचं जे प्रायोगिक थिएटर होतं त्याच्याबद्दल नाटकघर नावाचा मी एक लेख लिहिला होता आणि तो माझ्या या मित्रांनी मनोरममध्ये प्रसिद्ध केला. ती माझी पहिली पायरी होती. दुसरं आणखीन एक कृतज्ञता मला व्यक्त करायची आहे. माझ्या शाळेतला मित्र ज्याला आम्ही प्रकाश कारखाने प्रेमाने ना म्हणतो, तो इंटरनॅशनल ट्रॅक्टर्समध्ये अनेक वर्ष त्यांनी सर्व्हिस केली. तो जॉईन झाला एक मेकॅनिक म्हणून, पण तो रिटायर झाला फोरमन म्हणून. त्याच्या हाताखाली अनेक तंत्रज्ञ तयार झाले, त्यापैकी सुहास कुंभार आता सध्या ते नवनीत पब्लिकेशनचे तांत्रिक इंचार्ज आहे. तर त्यांनी मला पुस्तक किंवा मला छापायचं असं मला प्रकाश कारखानेला कळलं तर माझी त्यांनी ओळख करून दिली आणि ते म्हणाले आम्ही छापतो की. म्हटलं अहो पण आम्हाला पुस्तक छापणं हा आम्हाला फार हातचा बळ आहे. आणि त्यांनी त्यामुळे मला ही सगळी मदत नवनीत केली. तर त्या प्रकाश कारखानेचे मला खास आभार मानायचे, कारण त्यांनी मला मार्ग दाखवला. प्रकाश बरोबर सगळ्यांना तू कुठे असते म्हणून प्रकाश कारखाने म्हणजे मी 1957 ते 62 आम्ही एका शाळेत होतो पिंटविल्यामध्ये. तर ही दोन मुख्यतः मला हे सांगायचं होतं आणि मला वाटतं याच्यापेक्षा जास्ती मी बोलू पण नाही आणि मला बोलता पण येणार नाही. तर मी आता